आज एक दोन नाही 3 ऍक्सिडेंट बघायला भेटलं. तर चला काय विषय झाला सांगतो तुम्हाला. आज तालुक्याचे दोघं जिल्ह्याला निघालेले. पहिल्यांदा म्हणलं तेल टाकून घेऊया. तेल टाकून झालं बिंगरीत निघालो की भाऊ अशी गाडी पळवत होता. कधी सांगली आलं कळच नाही. सांगली जाण्यामागचं कारण म्हणजे असं होतं आपल्याला एक शूट. क्लायंटला यायला अजून टाइम होता. म्हणलं आपण चहा नाश्ता करून घेऊ. तेवढ्यात आलं क्लायंट. शूट कम्प्लीट झालं. म्हणलं आपण जाऊ जरा जुडिओत गेलो आणि काय खरेदी करणार नाही असं होईल का. आपल्याला तर पांढरा टी शर्ट आवडलेला पण आमच्या जोडीदाराला काय चांगलं गावत नव्हतं. एकदाशी आमच्या पण मेंबरला टी शर्ट आवडला. म्हणलं करू बिलिंग आणि जाऊ आता गणपतीला. सांगलीचा लयन गणपतीला जाणार नाही असं होईल का. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं निघालो घराकडे. जाताना जरा रस्ता चुकलेलो. म्हणलं कोणाला तर विचारावं. म्हणलं विचारायला कोण तर असेल तर पाहिजे कारण गाडीच घातलेली राहणार. तेवढ्यात मध्ये आपली गाडीच बंद पडली. गाडीत असं नाही की तेल नव्हतं. तेल तर फुल होतं पण काय माहित काय गाडी बंद पडलेली. गाडी चालू झाल्यावर म्हणलं आता दमानं जाऊया घरी. तेवढ्यात गाडी डबल बंद पडली. म्हटले गाडी एका साईडला लाव नाश्ता करून घेऊ तर वर गाडी पण गार होईल. नाश्ता झाल्यावर गाडी काढून निघालो. गाडी काय बंद पडली नाही पण तेवढ्यात असा काय विषय झाला दिसला. दोन्ही पण मोकळी ट्रॅक्टर होती पण ऍक्सिडेंट कसा झालेला काय कळतच नव्हतं. म्हटलं आता आपण जाऊया घरी कारण लय लेट होईल. जाताना मेंबरला म्हटलं गाडी जरा हळूच घे. परत घरी गेल्यावर पहिल्यांदा आवरून घेतलं आणि निघालो जिमला. जिम मध्ये गेल्यावर आरती चालू होती. आरती झाल्यावर म्हटलं आता आपण करूया आपला वर्कआउट चालू. आज होता आपला शोल्डर. वर्कआउट झाल्यावर गेलो घरी. आता इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय तर लाईक आणि फॉलो करून जावा.